माणगाव दत्त मंदिरमध्ये दरवर्षी दत्तयाग असतो. ह्या 3 दिवसाचा प्रोग्राम असतो. पहिल्या दिवशी गुहेवर पूजा असते, दुसऱ्या दिवशी हवन असतं आणि तिसऱ्या दिवशी गायनाचा कार्यक्रम असतो. आज या कार्यक्रमाचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवशी जेथे स्वामी ध्यानाला बसायचे त्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा असते. तर आज आपण सत्यनारायणाच्या पूजेला गुहेवर जाणार आहोत. तर आम्ही आता गुहेवर जायला निघालो. गुहेवर जायला आपल्याला जास्तीत जास्त अर्धा तास लागतो. आधीच्या वेळी गुहेवर जायला पूर्ण पायवाट होती. आता गुहेवर जाण्यासाठी मस्त पायऱ्या बनवलेल्या आहेत, म्हणून वर जाणे सोपे झाले आहे. त्यासोबत गुरुप्रसाद, प्रसाद आणि अमेय आहे. असे आम्ही 4 जण मिळून चाललो आहोत. ह्या ठिकाणापासून गुहेवर जाण्यासाठी पायऱ्या बनवलेल्या आहेत. थोडं वर चढल्यावर लगेच आपल्याला सिद्धयोग आश्रम लागतो. काही लोक तिकडे दर्शन घेऊन मग गुहेवर जातात. तर आता आम्ही गुहेवर जाऊन आल्यावर दर्शन घेण्यासाठी सिद्धयोग आश्रममध्ये जाऊ. वर चढायला मस्त पायऱ्या बनवलेल्या आहेत आणि सोबत रेलिंगसुद्धा बनवलेली आहे. जर कोणाला सपोर्ट वगैरे घेऊन चढायचं असेल तर तो आरामात चढू शकतो. आता आम्ही अर्ध्यावर पोचलो आहोत आणि 15 मिनिटं झाली आणि हा व्ह्यू आहे अर्ध्यावर पोचल्या. बरेच लोक दर्शन घेऊन खाली उतरत आहेत. हा छोटा रूट असल्यामुळे काही ठिकाणी गर्दी होते. फायनली आम्ही गुहेवर पोचलो आहोत. ही आहे ती गुहा जिकडे परमपूज्य टेंबे स्वामी ध्यानाला बसायचे. या गुहेमध्ये स्वामी ध्यानाला बसायचे आणि आता दरवर्षी ह्या दिवशी इकडे सत्यनारायणाची पूजा असते आणि सर्व लोक दर्शनासाठी इथे आवर्जून येतात. Baik, bare ma. Kakak pelajaran baru deh lo jadi pada. Ma. Oh. मस्त दर्शन झालं.
आम्ही एक व्ह्यू बघायला चाललोय. त्या ठिकाणाहून मस्त व्ह्यू दिसतो. हा बघा किती मस्त व्ह्यू आहे. इथे दत्त मंदिर आहे. आम्ही मस्त दर्शन घेतलं आणि एक तो व्ह्यू पण बघितला आणि मस्त दर्शन वगैरे झाल्यावर आम्ही खाली यायला निघालो. आम्ही लवकर गेल्यामुळे आम्हाला जास्त गर्दी मिळाली नव्हती आणि जेव्हा आम्ही दर्शन करून खाली निघालो त्यावेळी भरपूर लोक वर दर्शन घेण्यासाठी येत होती. त्यामुळे खूप गर्दी झाली होती. खाली उतरल्यावर आम्ही सिद्धयोग आश्रममध्ये दर्शन घेतले आणि थोडा वेळ बसलो. ए कुठे चालला? ए कुठे चालला? परत जात तू आता कुठे थांबणार तू सांग? जाणार देवळात. देवळातच आहेस ना? हो. गुहेवरून दर्शन घेऊन आल्यावर 7 वाजता पालखी सुरू होती. सो पालखीसाठी आम्ही थांबलो. पालखी संपल्यावर इथे मंत्र पुष्पांजली केली जाते आणि महाप्रसादाला सुरुवात होते. आम्ही महाप्रसाद वगैरे घेतला, देवाचे दर्शन घेतले आणि घरी गेलो. आणि दत्त मंदिरमध्ये तिसऱ्या दिवशी आतेचा गायनाचा प्रोग्राम होता.
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला, ज्याचं नाव आहे रितेश तामाणेकर ब्लॉग म्हणजेच RT ब्लॉग.